और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या 18व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते श्री सुनील गोडबोले यांना जीवन गौरव पुरस्कार, तर पिंपरी चिंचवड शहर नगरीचे ज्येष्ठ नेते भोसरीचे प्रथम आमदार माननीय विलास शेठ लांडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले, माननीय नगरसेवक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष माननीय भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र राज्य विधानसभा सभेचे उपसभापती श्री अण्णासाहेब बनसोडे यांचे सुपुत्र युवा नेते श्री सिद्धार्थ दादा बनसोडे, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे खजिनदार श्री अनिल अण्णा गुंजाळ, माजी नगरसेवक शशिकांत अप्पा कदम, श्री शांभाऊ जगताप, ज्येष्ठ नेते श्री अशोकराव खांडे भराड, शिवसेना नेते श्री रामशेठ गावडे, ज्येष्ठ उद्योग व सामाजिक कार्यकर्ते श्री रामचंद्र तथा तातासाहेब कड, प्रसिद्ध लोगो डिझायनर जयेंद्र घोलप, श्री मनोज खांडे भराड, संघर्ष कला मंच अध्यक्ष श्री राहुल शिंदे, पुणे जिल्हा कला विकास संघाचे माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश परहाड, गीतकार श्री हरिदास कड, सरपंच किरण कड, श्री अर्जुन अवघडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2025 चे अध्यक्ष श्री रसाळ, श्री भाऊसाहेब आढाळणे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, श्री अरुण जोगदंड, श्री संजय धुतडमल, चित्रपट अभिनेते काळूराम ढोबळे, श्री प्रशांत बोगम, अभिनेत्री जुई सोनटक्के, लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव गायक संदेश उमप, आगामी चित्रपट अवकारीचे लेखक दिग्दर्शक अरविंद भोसले, श्री शैलेश गायकवाड व आगामी चित्रपट बदमाशची संपूर्ण टीम, निर्माते जगदीश सूर्यवंशी तसेच विविध संघातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश चव्हाण यांना समाजरत्न, श्री सईदभाई इनामदार यांना समाज गौरव, ज्येष्ठ तमाशा कलावंत माननीय लताताई विरळीकर, माननीय मुन्नाभाई जुन्नरकर यांना तमाशा कलागौरव पुरस्कार, माननीय प्रकाश डोळस यांना कलामित्र पुरस्कार, डॉक्टर रुपाली जगताप पाटील यांना सौंदर्य कला दर्पण पुरस्कार, प्रसिद्ध गायक साजन विशाल यांना कलागौरव पुरस्कार, शाहीर बापू पवार यांना शाहिरी कलागौरव पुरस्कार, नटीन मारली मिठी फेम गीतकार श्री गोविंद गाडे यांना कला गौरव, ज्येष्ठ लोककलावंत गायिका माननीय सत्यभामाताई आवळे यांना लोककला गौरव पुरस्कार, श्री खंडूजी भुकम यांना आदर्श समाजसेवक, श्री जोहरभाई चुनावाला, श्री प्रकाश डोळस यांना कलामित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कला क्षेत्रात लोकधारा, लावणी, ऑर्केस्ट्रा, नाटक, पडद्यामागील कलाकार अशा अनेक कलाकारांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यात सिने अभिनेते सतीश देवकर, मुराद काझी, अनिल धोत्रे, आनंद सुतार, शुभम गाडेकर, अभय गोखले, डॉक्टर सत्यवान सोनवणे, लावणी सम्राज्ञी माया पुणेकर, जाधवांची स्वाती, पूजा सिंधिया, बबलू जगदाळे, उर्मिला कावडे, नयन थोरात या सर्व कलाकारांना अतिशय मानाचा कलागौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सकाळी 10 वाजता ज्येष्ठ अभिनेते श्री वसंतराव अवसरीकर, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक श्री प्रदीप खाडे, ज्येष्ठ लावणी निर्माते श्री वसंत जाधव यांच्या हस्ते सरस्वती व रंगमंच पूजन करण्यात आले। त्यानंतर कुमारी पूजा गुंजाळ यांच्या नेत्रदीपक नृत्यातून गणेश वंदना सादर झाली। श्री राजू गरुड व सचिन काटे पाचंगे बंधू यांनी पारंपरिक गोंधळ घातला। तसेच शालेय विद्यार्थ्यांनी जादूगार अनिकेत यांच्या जादूच्या प्रयोगाचा आनंद लुटला। त्यानंतर महाकाल हा कलाप्रकार लोकधारा म्हणून संपन्न झाला। दुपारी 3 वाजता स्वर्गीय स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र श्री चंद्रकांत शिंदे यांनी पंढरपुरात काय वाजत गाजत या गाण्याद्वारे प्रल्हाद दादांच्या आठवणींना उजाळा दिला। गायक साजन विशाल, मला आमदार झाल्यासारखं वाटतं फेम संकल्प गोळे, स्वप्नील पवार, अमर पुणेकर यांनी लोकगीते सादर केली। जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याआधी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक श्री सतीश सातारकर व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिववंदना सादर करून शिवरायांना एक आगळे वेगळे अभिवादन व वंदन केले।
सायंकाळी प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील गोडबोले यांना जीवन गौरव पुरस्कार तर ज्येष्ठ नेते श्री विलास लांडे यांना समाजभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी सुनील गोडबोले यांनी कला क्षेत्रातील हा पुरस्कार आपल्या सोबत आतापर्यंत साथ करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला अर्पण केल्याची भावना व्यक्त केली। आपल्या वडिलांना जुन्या काळात अनेक नाटकांमधून काम केले असून कला क्षेत्राशी आपले जुने नाते असल्याचे श्री विलास लांडे म्हणाले। रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून कलाकारांच्या वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी मी प्रथम प्राधान्य देणार असल्याचे श्री उमेश चव्हाण म्हणाले। कलाकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्या अडचणींवर मात करण्यासाठी मी आयुष्यभर कटिबद्ध आहे। तसेच कलाकारांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावा। त्यासाठी हवी असलेली मदत सहकार्य करण्यासाठी मी कलाकारांच्या कायम सोबत आहे, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले म्हणाले। विधानसभेच्या उपसभापती विराजमान जरी आदरणीय अण्णा बनसोडे विराजमान असले तरी कलाकारांनी निसंकोचपणे माझ्याकडे यावं, त्या सोडवण्यासाठी मी कायमच तत्पर असेल, असे विधानसभेचे उपसभापती श्री अण्णासाहेब बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी सांगितले। सायंकाळी 7 वाजता गाण्याची संगीत रजनी संपन्न झाली। श्री अमोल देशमुख, रोहिणी पांचाळ, नितीन कदम, मुराद काझी, राजेश डेव्हिड, पूजा सोनकर, उर्मिला कावडे, संदीप कर्नावट, संतोष खंडागळे, सागर दुपारगुडे, अमोल पांढरे, संदीप म्हस्के, निलेश देवकुळे, निलेश भंडारे, राजू मोरे, मधुकर अत्रे व इतरांनी संगीत रजनी व सुंदर सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले। रात्री 8:30 वाजता महाराष्ट्राची मराठमोळी लावणी पूजा सिंधिया, आरती पुणेकर, माया पुणेकर यांनी सादर करून रसिकांना नाचायला पाडलं। या प्रसंगी सिने अभिनेत्री दीप्ती आहेर, शिवसेना जिल्हा प्रमुख स्वरूपाताई चाफेकर, निर्मात्या सुजाता कांबळे तसेच वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार व इतर कलाकार मान्यवर उपस्थित होते। पिंपरी चिंचवड कलाकार संघाचा 18वा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष श्री विजयकुमार उल्पे तसेच कार्याध्यक्ष श्री काळूराम उर्फ केडी कड, उपाध्यक्ष श्री मिठूबाई पवार, श्री बाळासाहेब निकाळजे, उपाध्यक्ष श्री संजय मगर, श्री अभिजित राजे, खजिनदार श्री राजेश डेव्हिड, पुजारी महिला प्रमुख शिल्पा पांचाळ भवार, मृणाल कुलकर्णी, आरती पुणेकर, हेमा कोरबरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्योती डोळस, संगीता भंडारे, संपर्क प्रमुख मेबल अल्लाट, दिगंबर गरुड, उपसचिव मुराद काझी, संघटक श्री बप्पू बंड, श्री श्याम नागावी तसेच कमलाकर सकट, संदीप थोरात, ध्वनी संयोजक मंदार वाईकर, सिने अभिनेत्री स्वाती धोकटे, सपना कवडे, आसावरी तारे, वृषाली सातपुते, सँडी पाटील, रवी कांबळे, नवीन परमार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। संस्थेचे सचिव व प्रवक्ते श्री चित्रसेन भवार यांनी काव्यांची आगळीवेगळी गुंफण करून जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे अतिशय खुमासदार निवेदन केले, तर अध्यक्ष विजयकुमार उल्पे, कार्याध्यक्ष केडी कड यांनी उपस्थितांचे आभार मानले। मंडळी जरा टाळ्या, ढोलकी आणि चाळ वाजला की खऱ्या अर्थाला टाळी ही वाजलीच पाहिजे। टाळ्या शिट्टी वाजल्याशिवाय मजा नाही मंडळी।
खरं तर हा कार्यक्रम नव्हे, हा एक कलावंताचा मेळावा आहे. जे गेले मी 17 ते 18 वर्ष सातत्यानं हा प्रयत्न केलाय की वर्षातून किमान एकदा कलावंत हा एकत्र यावा. नुसताच एकत्र नव्हे तर त्याच्या सुखदुःखाच्या, त्याचप्रमाणे त्याच्या जीवनातील असल्या सर्व अडचणी आणि शिवाय संगीतमय त्यांची सेवा देता यावी ह्याकरता हा सोहळा अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत. गेल्या 18 वर्षापासून ह्या सर्व माझ्या सवंगड्यांनी अविरतपणे कष्ट करून हा सोहळा सजवण्याकरता, खुलवण्याकरता प्रयत्न केलेला आहे. आणि अनेक मान्यवरांचा हा उत्तम सोहळा आहे हे त्यांचं एक प्रतिक्रिया आलेली आहे. मी एवढं सांगेन की याला सोहळा नव्हे तर हा आमच्या कलावंताचा खऱ्या अर्थानं मेळावा असं म्हणा, असं मला वाटतं. थँक्यू. नमस्कार, मी पिंपरी चिंचवड कलाकार संघाचा सचिव आणि प्रवक्ता चित्रसेन भवार. आपण पाहताय की गेली 18 वर्ष आदरणीय विजयकुमार उल्पे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या खंबीर अशा नेतृत्वामध्ये कलाकार संघ काम करतोय. तळागाळातील जे कलाकार आहेत, अगदी वाघ्यामुळे असतील, गोंधळे असतील, तमाशा कलावंत असतील, ऑर्केस्ट्रा असतील, पडद्यामागचे कलाकार असतील किंवा चित्रपट, मालिका अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना, म्हणजे ते निवेदक असतील, गायक असतील, लेखक असतील, अशा प्रत्येकाला एक वेगळं स्टेज निर्माण करून द्यायचं आणि जे वंचित कलाकार आहेत त्यांना घेऊन त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करायचा, हा आमचा मूळ उद्देश आहे. गेली 18 वर्ष विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड कलाकार संघानं कलाकारांना फार मोलाची मदत केलेली आहे. म्हणजे जवळजवळ 22 महिने हा रेकॉर्ड ब्रेक आहे की 22 महिने दर महिन्याला 2000 कलाकारांना अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अन्नधान्याचे किट वाटप करत होतो. शिवाय आर्थिक मदत करत होतो. शिवाय औषधोपचार, परत कलाकारांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आम्ही मदत करत असतो नेहमी शालोपयोगी वस्तूंची. त्याचबरोबर जे कलाकार नेहमी अडचणीत सापडलेले आहेत त्यांनाही मदत करण्याचं काम पिंपरी चिंचवड कलाकार संघ अविरतपणे करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ कला क्षेत्रातल्या कलाकारांना सन्मानित करायचं नाही तर समाजासाठी जी मंडळी राबतायत, ज्यांचं समाजासाठी काम आहे, मग त्या जीवन गौरव असेल, समाजभूषण असेल, कलारत्न असेल, आदर्श समाजसेवक असेल, वृक्ष मित्र असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन आम्ही कलाकारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करत असतो. आताच अध्यक्षांनी आमच्या सांगितलं की कलाकारांचा हा मेळावा आहे. मी त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन सांगेल की नुसता मेळावा नाही तर कलाकारांचा आणि कलाकारांच्या परिवाराचा हा आनंद मेळावा आहे. या आनंद मेळाव्यात अध्यक्षांचा आमचा उद्देश असतो की केवळ कलाकारांनी यायचं नाही तर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा यावं. कारण कलाकार हा स्टेजवर काम करत असतो परंतु त्याच्या घरच्यांना माहिती नसतं की हा कलाकार नेमकं काय करतोय, आणि म्हणून त्यांनी यावं आणि हा सोहळा जो चाललाय तो पाहावा. याच्यामध्ये विशेषतः प्रेक्षकही भरभरून संख्येनं आवर्जून इथे येत असतात. आज रविवार आहे तर गर्दी आहे दिवसभर. सकाळी अगदी ज्येष्ठ कलावंत, ज्येष्ठ अभिनेते आदरणीय वसंतराव अवसरीकर, प्रदीपजी खाडे, वसंत जाधव यांच्या शुभास्ते पूजन झालं. त्यानंतर पूजा गुंजान यांचं शिववंदना झालेली आहे, गणेश वंदना झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा झाली. आता लोकगीतांचा कार्यक्रम चालू आहे. त्यानंतर सायंकाळी आपण 5 वाजता प्रसिद्ध सिने अभिनेते आदरणीय सुनीलजी गोडबोले सर यांना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड नदीचं भूषण ज्यांना म्हटलं पाहिजे की जे राजकारणात सुद्धा काम करतात आणि कलाकारांच्या पाठीशी सुद्धा असतात, असं खऱ्या अर्थानं समाजभूषण म्हणजे विलास विठोबा लांडे यांचाही समाजभूषण पुरस्कार देऊन आपण सन्मान करणार आहोत. नेहमी आमच्या पाठीशी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या विधानसभेचे नवनिर्वाचित उपसभापती आदरणीय अण्णासाहेब बनसोडे, हे सुद्धा आमच्या पाठीशी कायम असतात. भाऊसाहेबजी भोईर हे सुद्धा पाठीशी असतात. मेघराजराजे भोसले हे आमच्या नेहमी सोबत असतात. आणि असा हा कलाकारांचा अतिशय मोठा आनंदाचा सोहळा आहे. त्याला कलाकारांनी आणि रसिकांनी सुद्धा भरभरून प्रेम दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनल सहित आलात त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीनं, पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो. आमचं एक ब्रीद आहे आणि ते ब्रीद आहे कलाकार हिताय आणि कलाकार सुखाय. कलाकारांच्या हितासाठी आणि कलाकारांच्या सुखासाठी आम्ही सगळेजण काम करत असतो. आदरणीय आमचे खजिनदार राजेशजी डेव्हिड 18 वर्ष ही जबाबदारी सांभाळत आहेत. आमचे अध्यक्ष विजयकुमारजी उल्पे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी डॉक्टर सत्यवान सोनून यांना या वर्षीचा कलागौरव पुरस्कार लाभलेला आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये प्रसिद्ध निवेदक मुरारजी काजी यांना आपण कलागौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. आणि मी कलाकार संघाचा सचिव आणि प्रवक्ता चित्रसेन भवार सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. असं प्रेम असू द्या. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव संजय जगन्नाथ मगर. मी पिंपरी चिंचवड कलाकार संघाचा उपाध्यक्ष. गेली 18 वर्ष म्हणजे आज आमचा 18वा वर्धापन दिन आहे. गेली 18 वर्ष आम्ही सर्व प्रकारच्या म्हणजे तुमचं जे लोककलावंत म्हणतो, तमाशा कलावंत किंवा सिने कलावंत, आपले साधे साधे बैलवाले, जे असे कोणी लोक आहेत त्यांना मदत करणं, त्यांना वेळोवेळी
काय हवं असेल नको असेल ते पाहणं, म्हणजे कोरोनाच्या काळात जवळजवळ सगळं थांबलेलं होतं. पण त्या काळामध्ये आमचे अध्यक्ष विजय कुमार उल्पे आणि आम्ही त्यांची सगळी टीम, आम्ही सगळेजण मिळून प्रत्येक कलाकाराला, म्हणजे पिंपरी चिंचवड विभाग असो नाही तर पुणे विभाग असो, प्रत्येक विभागामध्ये आम्ही जाऊन त्या प्रत्येक कलाकाराच्या घरापर्यंत जाऊन आम्ही अन्नधान्य देत होतो, किट पुरवत होतो, त्या प्रत्येक गोष्टी. आणि जे कोणी आजारी असतील त्यांना आर्थिक मदत करणं, किंवा बरेच जण आम्हाला येऊन भेटतात की मला आर्थिक मदत, किंवा लोकांना पेन्शनची कामं असतात ती पेन्शनची कामं करणं, ही सगळी कामं आमची ही पिंपरी चिंचवड कलाकार संस्था करत असते. पिंपरी चिंचवड कलाकार संघ फक्त एवढं पुरताच मर्यादित नाही, तर तो लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं, म्हणजे नुसतं फक्त कलाकारांची नाही तर इतर लोकांची सुद्धा आम्ही काळजी घेत असतो. इतर लोकांना सुद्धा आम्ही भेटत असतो. इतर लोकांना पण काही अडचणी असतील त्यांना सुद्धा आम्ही वेळोवेळी मदत करत असतो. असा आमचा हा पिंपरी चिंचवड कलाकार संघ गेली 18 वर्ष सतत कार्यरत आहे. आणि या 18वा वर्धापन दिनाच्या मी तुम्हा सर्वांना, एवढंच नाही सगळ्या कलाकारांना, तुम्हा सर्वांना आणि आमच्या सर्व कार्यकारिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. सर की जो सर से हो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. तेरी ये बिटिया दिल ले गई.
धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई तेरी ये बिटिया दिल ले गई। नमस्कार, जय श्री महाकाल. मी राहुल दबडगे, हे संजय पाटील आणि हा आमचा महाकाल आगोरी तांडव ग्रुप. आम्ही गेल्या 2 वर्षापासून आगोरी तांडव, महाबली हनुमान, राधाकृष्ण, महाकाली व नरसिंह अवतार असे 4 ते 5 प्रयोग आम्ही दरवेळेस करत राहतो. गणपती विसर्जन आणि अशा बऱ्याचशा धार्मिक मिरवणुकीसाठी आम्ही ऑर्डर घेत असतो. हा ग्रुप आम्ही मागच्या वर्षीपासून चालू केलाय आणि त्याला बऱ्यापैकी असा प्रतिसाद आम्हाला मिळत गेलेला आहे. आज पिंपरी चिंचवड कलाकार संघामध्ये आम्हाला निमंत्रित केलं. ज्योती डोळे यांनी आम्हाला बोलवलं. तिथं येऊन आमची कला दाखवून आम्हाला मनापासून आनंद झाला. सगळ्या लोकांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. माननीय विजय उल्पे सर यांचेही मी मनापासून धन्यवाद मानतो. और पिंपरी चिंचवड कलाकार संघ जाने की जो प्रोग्राम की यहाँ पर पेशकश आपके लिए हुई है उसमें कराओके सेक्शन का एक बेहतरीन सा ये माहौल आपके लिए यहाँ पर पेश होने जा रहा है. कहते हैं कि मोहब्बत के जज्बातों की जब बात आती है कई ऐसे पहले गई थी जो हम लोग आज भी गुनगुनाते हैं. संगीत की दुनिया में काम करने वाले कई महान कलाकारों की इन यादगार रचनाओं की बदौलत इंसान जिंदगी में मोहब्बत के मायने समझ पाया है. तो आइए हम प्रोग्राम की शुरुआत एक ऐसे गीत के जरिए यहाँ पर करना चाहेंगे जो खासतौर पर इंदौर साहब की लिखाई के जरिए सजा है. कल्याण जानवी साहब का लाजवाब संगीत है और हरफन मौला कहे जाने वाले किशोरदा की वो प्यारी आवाज आपकी खिदमत में यहाँ पर इस कलाकार की आवाज की खनक में गूंजने वाली है. बड़ा अच्छा गीत है फिल्म धर्मात्मा के जरिए. मैं चाहूंगा रतन जी सवाई साहब से गुजारिश है आप यहाँ पर अपना एक गीत बेहतरीन सा यहाँ पर पेश करें.
नमस्कार, मी सिने अभिनेते काटाकीर फेम सतीश देवकर या पिंपरी चिंचवड कलाकार वर्धापन दिनानिमित्त मला आमंत्रित केलं व मला पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो। तर माझा एक काटाकीर नावाचा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर 2022 रोजी रिलीज झाला 14 ऑक्टोबरला। त्यानिमित्त मला एक उद्योजक म्हणून व बेस्ट अभिनेता म्हणून मला या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला। त्याच्यानंतर माझी हिंदी शॉर्ट फिल्म आहे यूट्यूबवर हिजडा कोण नावाची, ती मी अक्षरशः अशी हिट झाली आणि त्याचंही मला अवॉर्ड भेटलं। त्यात मी किन्नरची भूमिका केली आणि मी खरंच मनापासून संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो की त्यांनी निस्वार्थी भावनेने मला या ठिकाणी आमंत्रित केलं व मला पुरस्कार दिला। आणि आतापर्यंत म्हणजे मी एकच चित्रपट केला, मराठी चित्रपट काटाकीर, त्याचा प्रोड्युसर बी मीच आहे, रायटर बी मीच आहे, स्टोरी माझीच आहे, प्लस ॲक्टिंग सुद्धा मीच केली आहे, मुख्य अभिनय माझाच आहे। आणि हिजडा कोण नावाची शॉर्ट फिल्म केली हिंदी, प्लस आता भीम टायगर नावाचं एक माझं अल्बम आला होता 14 एप्रिलला, तो बी खूप हिट झाला, तो बी यूट्यूबवर अवेलेबल आहे। म्हणजे असे भरपूर गाणी बी आहेत माझे, शॉर्ट फिल्म आहेत आणि काटाकीर नावाचा मोठा चित्रपट, त्यात निर्माता अभिनेता सगळं काही मीच आहे। हो, कोरोनाच्या काळामध्ये काल ॲक्च्युली कोरोनाच्या काळामध्ये ॲक्च्युली असं झालं की माझा केटरिंगचा व्यवसाय आहे, तर आम्ही एका ठिकाणी गाण्याच्या प्रॅक्टिसला गेलो होतो, त्या एका आश्रय संस्थेकडनं एक नॉर्मल अशी प्लेट आली जेवणाची, तर ती जेव्हा मी प्लेट बघितली तर मला असं वाटलं की हे तर मी रोज देऊ शकतो, नाही का, ज्यांना गरज आहे त्यांना हे तर मी रोज देऊ शकतो, कारण माझा केटरिंगचा व्यवसाय बी होता, त्याच्यामुळे माझ्यासाठी ती गोष्ट सोपी होती। त्यामुळे मी रोज 60 ते 70 लोकांना रोज 40 दिवस गोरगरिबांना आम्ही रोज जाऊन ते द्यायचो, वाटायचो, द्यावं कुणी येऊ माझ्यावर नाही येऊ, पण मी एकटं जायचोच कंपल्सरी। माझ्यावर यायचं कधी 3 जण, कधी 4 जण, कधी कधी ह्यांना वेळ नसतं मित्रांना माझ्या, तर मी एकटं जायचो। 40 दिवस मी कंप्लीट हे केलेलं आहे, अन्नदान केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आता सध्याला माझे गाणीच येणार आहेत, 2-3 गाणी माझे, एक रॅप आहे आणि 2 त्यातलीच गाणं गाणार आहे, 2 अल्बम येणार माझे। सगळ्या कलाकारांना संदेश हे देणार की कलाकार म्हणून तर आपण हे करा, पण कलाकार व्यतिरिक्त तुमचा एक व्यवसाय किंवा नोकरी काही ना काही तुम्हाला हे पाहिजे की तुम्ही पुढचा घराचा उदरनिर्वाह प्रॉपर तुम्ही कलाकार ह्याच्यावर नका राहू की कलाकार क्षेत्रातच तुम्ही प्रॉपर वेळ देणार आणि घर तुमचं त्यात होणार नाही, तर तुम्ही कलाकार फक्त विरंगुळा म्हणून ठेवा आणि बाकीचे व्यवसाय किंवा नोकरी या गोष्टी जास्त भर द्या, ह्याला फक्त एक विरंगुळा म्हणून असं मला वाटतंय। कारण मी बी या क्षेत्रात खूप जुनं आहे, तर मला असं वाटतं की अभिनय पाहिजे, गाणं पाहिजे, सगळं संगीत पाहिजे, पण प्लस आपल्याला त्याला जोडीला व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, ते खूप गरजेचं आहे।
अच्छी ऐड करने जमली थी। दोस्तों कहते हैं कि इन तरह के गीतों में देखो कितना मजा आता है, बस शर्त है कि आप डूब के वहां पर गाओ, क्योंकि संगीत की दुनिया में वही राज करता है जो रियाज करता है। इसलिए ये बात सबने अपने दिमाग में रखनी है और अपने गीत को यहाँ पर पेश करना है। यहाँ पर फिर से एक बार पिंपरी चिंचवड़ कलाकार संघ की कार्यकारिणी की सदस्य मेबल जी है और यहाँ पर खास तौर पे कलाकार तो गीत पेश कर मगर कार्यकारिणी की ये सभासद गीत, इसके लिए इनका भी प्यारा सा गीत यहाँ पर पेश हो रहा है और उनका साथ यहाँ पर देने के लिए को आर्टिस्ट यहाँ पर भारमीर साहिब पण आहेत। सुंदर सा गाणं सादर होणार आहे, वो हसीना जुल्फों वाली। हसीना जुल्फों वाली जाने जहां
चिंचवड कलाकार मंचने विजय कुमार उल्पे यांनी आपल्याला आमंत्रित केलंय, याबद्दल आपण काय सांगा? प्रथम मी अभिनंदन देतो वार्ता जगत न्यूज यांचं, कारण जे काय प्रसार करणार आहेत तेच करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो कार्यक्रम चाललेला आहे, विजय उल्पे साहेबांनी चांगलाच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि सगळ्या कलाकारांना, महाराष्ट्रातील आणि पुण्यामधील जे काही कलाकार आहेत त्यांना एकत्रित आणून हा जो महोत्सव ज्या निळफुले रंगमंचामध्ये जो करण्यात आलेला आहे तो खरोखरच अप्रतिम आहे. आपल्याला उल्पेंनी निमंत्रित केले, असे अनेक मोठे मोठे कार्यक्रम आपल्याला निमंत्रित केले असते. आपण ज्या फॅमिलीतून येतात त्या फॅमिलीचंच नाव एवढं मोठं आहे, त्यात तुम्ही चंद्रकांत शिंदे म्हणजे एक महान गायक आहात. आम्ही इथे जे आयोजन केले याबद्दल आपण काय सांगा? स्वर्गीय माझे वडील प्रल्हाद शिंदे आणि शिंदे फॅमिली जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता तुम्ही या जनतेनेच दिलेली आहे. आणि जनतेने इतकं सांभाळलेलं आहे शिंदे फॅमिलीला की, आणि माझ्या वडिलांनी जे अभंग, भावगीत, भजन आणि बाबासाहेबांचे गीत गाऊन जो प्रसार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यामध्ये, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्याच्या लोकांनी सुद्धा शिंदे फॅमिलीला चांगल्याच प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे. त्याबद्दल मी एकच सांगू शकतो की विजय उल्पे दादांनी जो कलाकारांचा समूह जमा करून आणि शासनासमोर जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखर उत्कृष्ट आहे. आणि त्याच्याबद्दल मी दाद ह्या गोष्टीची देतो. आणि त्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल मी कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे इंग्लिशमध्ये कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात, आणि अभिनंदन देतो. धन्यवाद सर. दादा, आपण या कार्यक्रमासाठी आलात, आपला अमूल्य वेळ दिला, याबद्दल पिंपरी चिंचवड कलाकार मंचच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतो व अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम प्यार से प्यारी हो, तुम जान हमारी हो. क्या दिल में है और तमन्ना है, तमन्ना हर जीवन में तुम मेरे ही बनना. फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है.
लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम जान हमारी हो, तुम जान हमारी हो। वाह वाह, कहते हैं कि ही इज रिटायर्ड बट नॉट टायर्ड, ही इज रिटायर्ड एंड नॉट टायर्ड, इसलिए तो कहा जाता है कि ऐसे बेहतरीन से गीतों का ये कारवा यहाँ पर क्यों ऐसा चलता है। मी स्वरसाधना ग्रुपचा एक मेंबर आहे, माझं नाव तुषार नांदुरकर, मी एक गायक कलाकार आहे। आज मला इथे येण्याचं जे संधी प्राप्त झाली ते सर उल्पे सरामुळं आणि माझे जे अध्यक्ष आहे ग्रुपचे माननीय प्रकाशजी खुडे यांच्यामुळं मला ही संधी मिळाली आणि मला मी ते गाणे आज सादर केलं तेरी चुनरिया आणि ते मला गाऊन खूप छान वाटलं इथे। थँक्यू सर। मी गेले 4-5 वर्षापासून गाण्यामध्ये आहे आणि मला कराओके शो मध्ये मी आता 2-3 वर्षापासून आहे ते आणि लाईव्ह शो पण मी पहिले करायचो, आता सध्या कराओके करतो। ते आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? कोण ते आल्यानंतर छान वाटलं आणि छान वाटलं कार्यक्रम आणि आनंद वाटला, छान वाटलं। नमस्कार, मी बाळासाहेब भालेराव, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, चित्रपट अभिनेता। आज पिंपरी चिंचवड कलाकाराच्या 18व्या वाढदिवसानिमित्त मी इथं हजर आहे आणि ह्या पिंपरी चिंचवडला मी सभासद आहे आणि आज असं वाटतं की निळू भाऊंला आज मी भेटल्यासारखं वाटतंय, कारण मला खूप आनंद झाला, कारण ते माझे मित्रच होते आणि आम्ही एकत्र कामच केलेले आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला आज। आणि इथून पुढं आता मला एक चित्रपट करायचा आहे सिंहगड नावाचा, त्याच्यामध्ये मी अभिनयच करणार आहे आणि प्रोडक्शन पण करणार आहे। तुझ्या वाचून राहू कशी मी ते चित्रपट करणार आहे आणि एक कार्यक्रम पण काढतोय, पण ते जरा चाललंय माझं नाही। गाण्याचं 150-200 गाणे माझे मार्केटला आहे, व्हिडिओ ऑडिओ सगळे, चित्रपट आहेत, सिरियल आहेत, भरपूर काम केलेलं आहे। कमीत कमी 40 वर्ष मी या चित्रपट लाईनमध्ये वाहूनच घेतलेलं आहे आणि मला कलेची खूप आवड आहे आणि खूप काम करायची इच्छा आहे, कारण मी एक चित्रपट करत आहे। धन्यवाद। हे दिल माझं चोरून घायाळ करून फरार झालेस तो, हे दिल माझं चोरून घायाळ करून फरार झालेस तो, केलं मला येड पडलं या पुढं जीवन आलीस
वंदन करून या रंगमंचावर या महाराष्ट्राच्या संस्कृतीला साथ घालतो, रसिक प्रेक्षकांसाठी उभी करतो ही महाराष्ट्राची संस्कृती. हॅलो पुणेकरांच्या वतीने सन्मान संपन्न झालेला आहे. सरुबाई सुरवसे यांचा सन्मान सुद्धा या मंचावरती होतोय. मी संगीताताई भंडारे यांना विनंती करतोय त्यांनी सरुबाई सुरवसे यांचा सन्मान करायचंय. साधना डोंगरे यांचाही सन्मान ज्योती डोळस यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. राज्यश्री माने यांचा सन्मान मेवल अल्लाट यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. मेवलताई अल्लाट. चला आमच्या
गणेश 2-3 सदस्यांनी त्यांचा सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतोय. सर्व महिला सदस्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. कलाकार संघ पिंपरी चिंचवड कलाकार संघ आपला पिंपरी चिंचवड कलाकार संघ. यानंतर सुंदर अशा आपण एका कार्यक्रमाकडे जाणार आहोत ज्यांच्या शब्दानी शब्द जोडत एक सुंदर असं काव्याचं पुष्प निर्माण झालं. एक काव्याचा हार तयार झालेला आहे. ते महाराष्ट्रातील नामवंत शाहीर कवी अब्दुल भाई मुलानी यांना विनंती करतोय आपण आपल्या कवी संमेलनासाठी मंचावरती यायचंय. जरा जोरात टाळ्या शाहीर अब्दुल भाई मुलानी यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या आपल्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. आज त्यांची शाहीरता पण ऐकलेली आहे पण शब्दाला शब्द जोडत त्यांनी गुंफलेल्या कवितांचा सदाबहार नजराणा आपण या पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या रंगमंचावरती ऐकणार आहोत. सन्माननीय शाहीर अब्दुल भाई मुलानी यांचा प्रथम आपण सन्मान करणार आहोत. आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमारजी उल्पे, त्याचबरोबर कार्याध्यक्ष सन्माननीय गिरीदादा कड, त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी निकाळजे, संजय मगर यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी शाहीर अब्दुल भाई मुलानी यांना सन्मान चिन्ह आणि मानाचं शाल देऊन त्यांना सन्मानित करावं. उपाध्यक्ष बाळासाहेब निकाळजे आपण या. अरे क्या वालेकुम कैसे अकेले हाँ शाहीर अब्दुल भाई मुलानी यांचा सन्मान या मंचावरती होत आहे. अच्छा तो बोले आप आगे चलो और मैडम को थोड़ा काम है घर पे. मेरे बोले आप आगे चलो. आणि यानंतर मी शाहीर अब्दुल भाईंना विनंती करतोय की शाहीर आपण आता शब्दांना शब्द गुंफत काव्यांचं एक सुंदर पुष्प आपण या मंचावरती गुंफावं अशी आपल्यास विनंती. नमस्कार, मी कवी अब्दुल भाई मुलानी सोलापूर जिल्ह्यातून आलोय. तसं मुळात मी कवी आहे का नाही हे अजूनपर्यंत मला समजलं नाही. ज्यांनी कोणी मला ऐकलंय ते मला कवी म्हणतात. कारण कधी कधी काय होतं, मी अगदी 12वीमध्ये माझे 6चे 6 विषय गेलेले. मी 12वीला असताना सगळेच माझे विषय गेले. आता पुढं करायचं काय तर काहीतरी म्हणून लिहायला बसूया आपण. लिखाणाची सुरुवात आपण काहीतरी लिहायला पाहिजे. बघू जमलं तर जमलं. पण त्या टायमाला एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला पहिला. आणि ती कविता लिहायचा प्रयत्न केला पण ती कविता मला जमेना हो. कारण मी लिहायला लागलो, अगं नाव तुझं घ्यायला रात्रंदिन मी दमत नाही. नाव तुझं घ्यायला रात्रंदिन मी दमत नाही. मग का मला तुझ्यासाठी एक कविता लिहायला जमत नाही. आठवतो तुला साठवतो तुला मग हृदयात पण तूच ना. आठवतो तुला साठवतो तुला मग हृदयात पण तूच ना. स्वप्नात तू, विचारात तू, मग जगण्यात पण तूच ना. उंचावून कोसळत्या स्त्रीला देखील विचारलं, अगं तू सुद्धा जमत नाहीस मग का मला तुझ्यासाठी एक कविता लिहायला जमत नाही. भावमनाचे रेखाटण्याला काय करावं बोलला. अगं भावमनाचे रेखाटण्याला काय करावं बोलला. कलम चालतो, कागद रंगतो, शेवटी हास्यच तुझ्यावर बोलला. शब्दांच्या मज कळा सतावी त्या पण कधी नमत नाही. शब्दांच्या मज कळा सतावी त्या पण कधी नमत नाही. मग का मला तिच्यासाठी एक कविता लिहायला जमत नाही. मग का मला तिच्यासाठी एक कविता लिहायला जमत नाही. ही कविता लिहिली मी माझ्या पप्पांच्या समोर. म्हणजे काय करतोय म्हणलं लिहितोय. म्हणायला लागले तुझे 6 विषय गेले तर आता लिहून उपयोग काय. काय लिहिलंय ऐकव. कविता ऐकवली म्हणजे अरे तुला लिहायलाच जमत नाही. तिच्यासाठी तुला लिहायला जमत नाही तर तू लिहितोच कशासाठी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक आमंत्रण आलं. मम्मीने सांगितलं मामू के उधर तेरे बकरा है और तुझे जाना पडेगा दौंड को. आता कवितेचं वेळ मात्र चांगलं भयान भरलं होतं डोक्यात. जोडी बरोबरच होती.
पेन आणि झोळी, लिहायचं, काहीतरी लिहायचं, पोवाडे लिहायचे, काहीतरी लिहायचं. गेलो, माझ्या टेंभुर्णी पासून कुर्डवाडी जवळ आहे, कुर्डवाडीला गेलो असा बुलेट ट्रेन मध्ये बसलो. अजून पण समजलं नाही. ठीक आहे, जाऊन ट्रेन मध्ये बसलो, परत शब्दांची रचना सुरू केली. गोठलेल्या आसवांना सांग कसं साठवावं, गोठलेल्या आसवांना सांग कसं साठवावं, जीवनातल्या प्रत्येक क्षणी मी तुलाच का ग आठवावं. नाहीतच तू जगण्यात माझ्या म्हणूनच वाटतं मरून जावं, नाहीतच तू जगण्यात माझ्या म्हणूनच वाटतं मरून जावं मी. आठवणीनं भासतं, कधी कधी वाटतं अगं झुरून जावं. काळजात वणवा पेटवून गेलीस, कधी कदरच वाटली नाही का माझी तुला. काळजात वणवा पेटवून गेलीस, कधी कदरच वाटली नाही का माझी तुला. आधाराच्या फांदीवर उठवून गेलीस, कधी कधी गरजच भासली नाही का ग माझी तुला. तरी पण झुरत झुरत मरताना मुखडा तुझा दिसावा वाटतं, झुरत झुरत मरताना मुखडा तुझा दिसावा वाटतं. निघताना डोळे अखेर तुझ्याच आसवांना पुसावं वाटतं. अगं नसू दे हजारोंची गर्दी चालेल, पण माझ्या अंतविधीला तू असावं वाटतं, माझ्या अंतविधीला तू असावं वाटतं. असा कवितेचा प्रवास सुरू झाला. आता ह्या झाल्या प्रेमाच्या कविता. एकतर मी कवितेला शीर्षकच लिहित नाही, मुळात शीर्षकच नसतं माझ्या कुठल्या कवितेला, पण जे वाटतं ते रेखाटण्याचा प्रयत्न करत असतो. माणसा कधी होशील माणूस, जन्माला येताना एकटाच आलास, निरोप न घेता अनंतात विलीन झालास. मग हे माझं ते माझं हा घोंगाट उगीच काय केलास. या दुनियेत कोणी नाही कोणाचा, या दुनियेत कोणी नाही कोणाचा, विचार होईल फक्त तुझ्या गुणाचा. मग सांग हट्ट का धरतो मानाचा. मन उधार करायला शिक, मन उधार करायला शिक. उपाशी आहे म्हणून मागू नको भीक, हे कलियुग आहे सतयुग होतं ठीक. व्यर्थ बडबड करू नको, वेळा म्हणतील तुला, विरपुड्याच्या वेळी टाइमपास म्हणतील तुला. आशेवर जगू नको, हिमतीवर जग. पूर्वजांनी काय केलं त्याचा इतिहास आठवून बघ, तेव्हा तुझ्या लक्षात येईल कसं आहे जग. मुखातील शब्दाने मने दुखू नको, निरापराधाच्या पाठीत खंजीर गुपसू नको. आपण माणूस आहे विसरू नको, आपण माणूस आहे विसरू नको, आपण माणूस आहे विसरू नको. क्या बात, क्या बात. मित्रांनो, मी पण एक वादक आहे. वादक म्हणजे मला सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवता येतात, थोडे थोडे सगळे इन्स्ट्रुमेंट थोडे थोडे वाजवतात. कीबोर्ड येतो, आपल्या मुळात भाईंना माहिती आहे, ढोलकी, तबला, ढोलक, म्हणजे आवड आहे म्हणून थोडं थोडं वाजवायला येतं. तर कधी कधी काय होतं की व्यथा मांडली जाते प्रियसीची, पण ज्यावेळी आमच्यासारखी वादक लोक असतात बघा, वादक लोक साजिद ते, जोपर्यंत तो नाही तोपर्यंत पुढचा कोण. त्यामुळे त्यांची व्यथा मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय, आवडला तर नक्की टाळ्या वाजवा. अगं ढोलकीची थाप माझ्या, ढोलकीची थाप माझ्या तुझ्या प्रेमात अडकली, पण धोक्याची लगी माझ्या काळजाला धडकली. तबल्याची सरपट्टी जाळत जाळत गेली, तबल्याची सरपट्टी जाळत जाळत गेली. चुकलेल्या तालाची दया तिला नाही आली, ज्वारीची आग तीव्र स्वरात भडकली, पण धोक्याची लगी माझ्या काळजाला धडकली. स्वराला तुझ्या मी स्वर देत होतो, स्वराला तुझ्या मी स्वर देत होतो, अचानक चुकून कधी बेसूर होत होतो. रागाच्या तावात माझी हलगी तडकली, पण धोक्याची लगी मात्र माझ्या काळजाला धडकली. क्या बात. ढोलकचा चाप माझ्या कानाखाली वाजलाय. मित्रांनो, ढोलकचा चाप माझ्या कानाखाली वाजला, माझी दशा बघून तिचा प्रिय चाल लाजला. गाण्याची इच्छा माझी आता बरी गडकली, पण धोक्याची लगी माझ्या काळजाला धडकली. शेवटच्या कडव्या कवी असं म्हणतोय, हृदयातली तार ती ताल सोडून वाजत होती ग, हृदयातली तार ती ताल सोडून वाजत होती. तुझी ती करांडकी तिसरीकडे गाजत होती. प्रेमाची दिमडी केव्हाच धडकली, धोक्याची लगी माझ्या काळजाला धडकली, धोक्याची लगी माझ्या काळजाला धडकली. जर काय जोरात वाजले म्हणजे गुदगुल्या होते. कारण काय असतं, ज्यावेळी आम्ही लिहायला बसतो ना, ते लिहायला पेन हातात घेतला की मुखवटा तयार होतो. ज्यावेळी मी पोहणा लिहितो त्यावेळी असं वाटतं की मी बावळा छत्रपतींचा, आणि ज्यावेळी तीच लावणी लिहायला मी बसतो त्या टायमाला मला काय व्हावं लागतं. न बाते गडगड मनाते कळबळ मोसम जाईल माया, न बाते गडगड मनाते कळबळ मोसम जाईल माया. धुंद पावसानं
राया झाली चिंब माझी काया. माझी काया चिंब म्हणजे लेखकाला कुठे उतरावं लागतं, लेखक काय करू शकतो आणि लेखकाची व्यथा काय आहे. थोडस लेखकावर पण बोलावं म्हणतोय. तुम्ही असं म्हणाल कवी आहे म्हणून स्वतःचं शहाणपण सांगतोय काय, पण मी माझं एकट्याचं सांगत नाही आणि तुमचा खूप वेळही घेणार नाही. मला घरी गेल्याच्या नंतर ही ट्रॉफी घेऊन गेल्यानंतर, मित्रांनो मी खोटं सांगत नाही, ही अशी ट्रॉफी मी घरी घेऊन गेल्यानंतर माझ्या घरी काय होतं. त्यामुळे मी कधी कधी कवी संमेलनात गेल्यानंतर बोलतो, खरंच सांगतो मित्रांनो माझा सन्मान कधी करू नका. खरंच सांगतो मित्रांनो माझा सन्मान कधी करू नका. बायको चिडते दुसरं काय, त्यामुळे तसा आग्रहच कधी धरू नका. एवढंच घर माझं गजबजून गेलं सन्मान चिन्हानं. भांडी कुठं ठेवू असं विचारलं जेव्हा बायकोनं, कवी असून मुका झालो शांत झालो ना राहू मला. तिचा अडाणीपणा पाहून शब्द कळाही काही वरते. माहित असते गरिबी मित्रांनो राघव कसा तिच्यावरती. एक ट्रॉफी भिंतीत खोचून ठेवली पण ती त्यावरतीनं काय केले बघा. एक ट्रॉफी भिंतीत खोचून ठेवली पण ती त्यावर वेडी कुठली अशी वागली, पण केला प्रकाश गरबर. काय चुकलो काय कळेना मी कुठे कमी पडलो. तिच्या बरोबर एकांताने खूप खूप मी झगडलो. एक जोडी बहीण झाली माझी प्रॉपर्टी, तीच पाहून अनुरागावून जगत असावी बेचारी. क्या बात है, क्या बात है. साहित्याच्या वेळाने माझं भाव तिचा तो समजेना. चिडचिड करते का अशी ती खरंच मजला उमजेना. मी ती सन्मान चिन्ह आणि माझी मुलं. मी ती सन्मान चिन्ह आणि माझी मुलं यांची गर्दी घरात होत होती. मी ती सन्मान चिन्ह आणि माझी मुलं यांची गर्दी घरात होत होती. भविष्याचा विचार करत ती मला झुरत होती. प्रपंच सारा ती हत्या, तिला गरज असावी पैशाची. शुल्लक मिळतो पैसा मजला ना तर माझं कवितेशी. पुन्हा एकदा संमेलनात सन्मान झाला माझा. हो पुन्हा एकदा संमेलनात सन्मान झाला माझा. घरी परतलो तिला पाहिलं, हिरमुसलेला चेहरा तिचा. जवळ आली मला बोलली एक विचारू का. जवळ आली मला बोलली एक विचारू का. शब्दांचे तुम्ही खेळत खेळता खरंच बोलू का. पुष्पहार मी हाती देऊन तिला पाहू लागलो. प्लास्टिकचा काय हा सॉरी. पुष्पहार मी हाती देऊन तिला पाहू लागलो. काय असेल बोलणे हा विचार करू लागलो. ती बोलली एक भाजी बनवण्याची पद्धत शोधून काढाल का. एक रेसिपी बनवण्याची पद्धत शोधून काढाल का. याच पुष्पहाराची भाजी बनवून आमची भूक मिटवाल का. निशब्द झाला कवी मित्रांनो. शब्दानेच ऊर चिरला होता. नजर खाली मान खाली. हृदय मात्र भरला होता. हृदय मात्र भरला होता. हृदय मात्र भरला. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. गुलाबी आंखें जो तेरी देखे शराब ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया. गुलाबी आंखें जो तेरी देखे शराब ये दिल.
आंखें जो तेरी देखे शराबी दिल हो गया। मैंने सदा चाहा यही दामन बचा लो हसीनों से मैं, तेरी कसम ख्वाबों में भी बचता फिरा नाज़नीनों से मैं। हवा में मिल गई तुझसे नजर, मिल गया दर्द जिगर, सुंदरा बेखबर जरा सा हंस के जो देखा तूने मैं तेरा बिस्मिल हो गया। गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी दिल हो गया। संभालो मुझको ओ मेरे यारो, संभालना मुश्किल हो गया। भाई दोस्तों, इस रफी साहब के गीत के बाद जब ऐसे ही गीत की यहाँ पर बारी आती है जिसमें अभिनेता राजेश खन्ना है, तो एक गीत के बाद मुझे यहाँ पर एक ऐसे भी याद आता है जो फिल्म सच्चा झूठा के जरिए हमने यहाँ पर आपके लिए चुना है। और फिर से एक बार यहाँ पर मैं वो गीत एक गीत के बाद लेने की कोशिश करूँगा, मगर उससे पहले मुझे यहाँ पर कहा है कि देवदत्त राजगुरु साहब जो हमारे बड़े अच्छे दोस्त थे, किशोरदा के बड़े अच्छे गीत वो गाते हैं और कविता जी यहाँ पर इस गीत पर उनका साथ दे रही है। और क्या यही प्यार है, ये गीत यहाँ पर इस वक्त आपके लिए पेश होगा और बड़ा अच्छा गीत है। आप सभी का प्यार पिंपरी चिंचवड कलाकार संघ की इस महफिल की जानिब से तमाम कलाकारों को मिल रहा है। आप सभी का दिल से मैं शुक्रिया अदा करूँगा कि आपने इस प्रोग्राम में अपनी यहाँ पर आमद दी है। बहुत बहुत शुक्रिया। एक बड़ा अच्छा गीत रॉकी फिल्म के जरिए क्या यही प्यार है। हेलो हेलो हेलो
आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.